नमस्कार मित्रांनो, रंगांचा आणि आनंदाचा सण म्हणजे होळी. पण यंदा अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, चंद्रग्रहणामुळे होळीची तारीख बदलणार का? आणि नेमकी होळी कधी साजरी करायची? आज आपण पंचांग, तिथी आणि ग्रहण यांचा सविस्तर अभ्यास करून हा गोंधळ पूर्णपणे दूर करणार आहोत. चंद्रग्रहण आणि त्याचा धार्मिक परिणाम. चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. धर्मशास्त्रानुसार ग्रहणाच्या आधी सूतक काळ सुरू होतो. चंद्रग्रहणासाठी साधारण 9 तास आधी सूतक लागू शकते. सूतक काळात शुभकार्य, पूजा, हवन टाळले जाते. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ग्रहण भारतात दिसत आहे का नाही. जर ग्रहण भारतात दृश्यमान नसेल तर अनेक पंचांगानुसार सूतक मानले जात नाही. होळीची तिथी कशी ठरते? होळी होलिका दहन साजरी केली जाते फाल्गुन पौर्णिमेला. हिंदू पंचांगात तिथी सूर्योदयावर अवलंबून असते. ज्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा असेल त्या दिवशी होलिका दहन केले जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजे कृष्ण पक्ष प्रतिपदाला धुलीवंदन साजरे केले जाते. चंद्रग्रहणामुळे होळी पुढे ढकलली जाईल का? जर चंद्रग्रहण पौर्णिमेच्या रात्री लागत असेल तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण शास्त्र सांगते, ग्रहणाचा प्रभाव फक्त त्या कालावधीपुरता असतो. सूर्योदयाला असलेली तिथी महत्त्वाची असते. ग्रहण जर भारतात दिसत नसेल तर धार्मिक अडचण येत नाही. जर पौर्णिमा एका दिवशी संध्याकाळपर्यंत असेल आणि ग्रहण उशिरा रात्री असेल तर होलिका दहन त्या दिवशीच केले जाऊ शकते. संभाव्य परिस्थिती समजून घ्या. जर पौर्णिमा 3 मार्चला संध्याकाळी असेल तर होळी 3 मार्चला. जर पौर्णिमा 4 मार्चला संध्याकाळी असेल तर होळी 4 मार्चला. धुलीवंदन दुसऱ्या दिवशी साजरे होईल. म्हणून अंतिम निर्णयासाठी आपल्या स्थानिक पंचांगातील तिथी आणि ग्रहणाची वेळ तपासणे आवश्यक आहे. होळीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही. ही कथा आहे भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची. वाईटावर चांगल्याचा विजय, अहंकारावर भक्तीचा विजय हा संदेश होळी देतो. अग्नी प्रज्वलित करून आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून टाकतो आणि दुसऱ्या दिवशी रंगांनी आनंद साजरा करतो. मित्रांनो, चंद्रग्रहणामुळे होळीची तारीख बदलतेच असे नाही. तिथी आणि सूर्योदय हेच अंतिम निकष असतात. अधिकृत पंचांग, मंदिरातील पुजारी किंवा ज्योतिषाचार्य यांचा सल्ला घेऊनच अंतिम निर्णय घ्या.